साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। गोड बोलून एका 34 वर्षीय विवाहित महिलेचे राहुरी बसस्थानकाच्या समोर अपहरण करण्यात आलं। त्यानंतर पीडित महिलेला श्रीरामपूर इथे नेऊन सलग 5 दिवस तिला दमबाजी करून अनेक वेळा तिच्यावरती बलात्कार करण्यात आला। ही घटना 9 जून ते 13 जून 2024 दरम्यान घडली आहे। या घटनेमधील 34 वर्षीय विवाहित महिला ही श्रीरामपूर तालुक्यातील एका गावामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते। सुमारे 2 वर्षांपूर्वी तिची आरोपी तरुण कार्तिक सोनोने याच्या सोबत ओळख झाली होती। 6 महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। पतीबरोबर भांडणं झाल्यानं पीडित महिला काही दिवसांपूर्वी राहुरी येथील एका गावामध्ये माहेरी आली होती। 9 जून रोजी दुपारच्या दरम्यान पीडित महिला कामानिमित्त राहुरी शहरामध्ये आली होती। तेव्हा आरोपी कार्तिक सोनोने याने तिला फोन करून राहुरी बसस्थानकाच्या समोर भेटायला बोलवलं। तेव्हा पीडित महिला कार्तिक सोनोने याला राहुरी बसस्थानकाच्या समोर भेटली। तेव्हा तो म्हणाला की तू माहेरी काय करतेस, माझ्या सोबत चल, मी तुझ्या सोबत लग्न करेल, असं गोड बोलून त्यानं पीडित महिलेला 4चाकी गाडीमध्ये बसवून श्रीरामपूर तालुक्यातील गोंदवणे इथे त्याच्या रूमवरती तो घेऊन गेला आणि महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती बलात्कार केला। त्यानंतर ही गोष्ट कोणालाही सांगू नको असा वेळोवेळी दम देऊन आरोपी कार्तिक सोनोने यानं पीडित महिलेवरती सलग 5 दिवस अनेक वेळा बलात्कार केलाय। या दरम्यान पीडित महिला हरवल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली होती। पोलीस पथकानं पीडित महिलेचा शोध घेऊन तिला राहुरी इथे आणलं। त्यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरनं आरोपी कार्तिक नानासाहेब सोनोने याच्यावरती अपहरण, बलात्कार तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करतायत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।